काय भक्ती असते हो. गोकुळामध्ये कृष्ण लहान वयाचे आहेत, तसेच लहान त्यांचे सवंगडी आहेत. लहान लहान पोरं आहेत. ते काही कृष्णा इतके सगळे श्रीमंत नव्हते. गवळ्याचा धंदा सगळ्यांचा, दही दूध विकायचं. कृष्णाकडे 9 लक्ष गायी होत्या, पण त्या गरिबाकडे 4-2 गायी असायच्या. तेवढंच दूध दुभतं, त्याचं दही तूप लोणी तेवढंच मथुरेच्या मोठ्या बाजारात विकायचं. 4 पैसे मिळायचे, तेवढ्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालू आहे. कोणाकडे थोडी शेती होती नव्हती. आता लोणी काढायचं म्हटलं की दही घुसळावं लागतं, म्हणून घरातल्या पोराबाळांना दही देणं शक्य नव्हतं. लोणी काढलं, त्याचे पैसे जास्त मिळून लोणी विकायचं. त्या पोरांच्या नशिबात ताकच होतं, लक्षात ठेवा. तुकोबांनी गोपाळकृष्णाच्या त्या बालमित्रांना सवंगड्यांना ताकपिरे असा शब्द वापरला आहे. त्यांच्या नशिबात रोज ताक होतं, दही नव्हतं, म्हणून लोणी पण नव्हतं. आणि लोणी काढायचं म्हणून दही करावं लागतं, लोणी काढायचं म्हणून दही घुसळावं लागतं. लोणी गेलं की ताकच उरतं. गरिबाच्या नशिबात दही नसतं फारसं, लोणी तर नसतंच, आणि हे करायचं आहे म्हणून दूधही नसतं. नेहमी ताक त्यांच्या वाट्याला, ताक पिरे. पण सगळे त्या हरीला अत्यंत प्रिय होते, जाणे भक्तीचा जिव्हाळा. एक दिवस एक मित्र, त्याचं नाव पेंद्या, सगळ्यांना माहीत आहे. ते पेंद्याच्या घरी दारिद्र्यच होतं. अंगभर कपडे नसायचे, उघडा फिरायचा. बाकी श्रीमंतांचे खूप पोरं जगात आहेत, पितांबर नेसणारे, पण त्या उघड्या नागड्या फिरणाऱ्या पेंद्यावर कृष्णाचं खूप प्रेम आहे, आणि त्याचं त्या कृष्णावर प्रेम आहे. एक दिवस त्याच्या आईने ते ताक केलं, पोराला जेवायला वाढलं, वाटीत ताक दिलं. त्याने ताकाचा एक घोट घेतला आणि त्याला वाटलं आपल्या घरच्या रोजच्या ताकापेक्षा आजचं ताक फारच छान आहे. काय चव गोड आहे त्या ताकाची, असं ताक आई आधी झालं नाही असं त्याला वाटलं. एक घोट तोंडात घेतला आहे आणि हे इतकं चांगलं ताक मी भोगण्याच्या आधी माझ्या कृष्णालाच मी ते देणार. म्हणून आता आईला मागावं, आई एक वाटीभर आणखी ताक दे, कान्ह्याला नेऊन देतो. असं म्हणायसाठी तोंडातलं ताक गिळून घ्यायला पाहिजे, मग बोलता येईल. नाही, ताकाचा पहिला घोट मी घेण्याच्या आधी त्याला द्यायचं आहे. तोंडात ताकाची गुळणी बोलता येईना. तसंच उठलं पोरगं. आई म्हणते, अरे कुठं निघाला, कुठं निघाला, अरे खाऊन तर घे. तो गालाला बोट दाखवून म्हणतो, तोंडात ताक आहे, मला बोलता नाही येत. उठला, कुठं चालला सांगता नाही येत, पळत निघाला. आला नंदवाड्यात. कृष्ण बाहेर खेळतच होता अंगणामध्ये. पेंद्या दिसला, कृष्ण समोर आला आणि पेंद्या त्याला खुणांनी सांगतो, तू आकर. आता कृष्णाला काही कळत नाही असं आहे का, पण नाही, ते कळलं आ करायचं आहे, पण नाही आ केला त्याने. याला राग यायला लागला, मी सांगतो आ कर, पुन्हा पुन्हा खुणा, पुन्हा पुन्हा खुणा, नाही करीत का आ तू. पेंद्याने त्याचे दोन्ही खांदे धरले, त्याला जमिनीवर उताणा पाडला, आकर. कृष्ण भक्ताची नेहमी परीक्षा घेतो, लक्षात ठेवा.
आपण भक्ताला किती प्रिय आहे याची खात्री केल्याखेरीज देव पावत नाही. आपल्यावर काय संकट येतात ना, ती आपली परीक्षा सुरू आहे. त्याही परीक्षेत आपण कृष्ण कृष्ण म्हणत असू तेव्हा देव ओळखतो याच्या होणाऱ्या त्रासाला हा बाजूला करतोय आणि माझी आठवण चालू आहे. आपल्यावर कोणती प्रतिकूल परिस्थिती येऊ द्या, आपलं चित्त हृदय जर भक्तीचं असेल तर आपण आपल्याला समजावं देव माझी परीक्षा घेतोय आणि मी या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याखेरीज पुढच्या वर्गात नाही जाणार. आणि अशा प्रत्येक वर्षीच्या परीक्षा देत देत मी काय MSc PhD काय होणार आहे आणि तेव्हाच मला मोठी नोकरी मिळणार आहे. म्हणून आपल्या प्रत्येक संकटात आपला एक पेपर चालू आहे, त्याच्यात आपण छान पास झालो पाहिजे. म्हणून माझ्याच नशिबी काय दुखणं असं नाही म्हणायचं. सगळे पेपर नेहमी सोपे नसतात, एखादा फारच कठीण असतो. जास्त दुखणं आलं तर समजा आज कठीण पेपर आहे, परीक्षा आहे. पारख चालली आहे पेंद्याची, उताणा पाडला त्याला त्याने, तो अजूनही तोंड उघडत नाही, बसला त्याच्या छातीवर. खुणा करतो, तोंड उघड नाही उघडत. पेंद्या हुशार होता, त्याला एक म्हण माहीत होती, नाक दाबलं की तोंड उघडतं. म्हणून त्यांनी आपल्या बोटांनी कृष्णाचं नाक दाबलं आहे. त्याबरोबर त्यांनी आ केला आणि आ केल्याबरोबर ताकाची तोंडातली गुळणी त्यांनी त्याच्या तोंडात ओतली. ती प्याल्यावर कृष्ण म्हणतायत, इतकं गोड ताक माझ्या घरी कधी झालं नाही आणि अजूनपर्यंत मी असं गोड ताक कधीच प्यालो नाही. पेंद्याला पोटाशी धरला, कुरवाळला, पेंद्या किती गोड ताक आणलं रे. जाणे भक्तीचा जिव्हाळा. असा आपल्या घरी एखादा पदार्थ खूप चांगला झाला, येते का रामाची आठवण कधी? आता हे रामाला देतो मग मी खातो असं वाटलं का कधी? जर वाटलं असेल तर तो दैवाचा पुतळा आहे, तो भाग्यवान आहे. बस आपण भाग्यवान आहे हे ठरवायचं असेल, आपलंच आपण ठरवायचं असेल तर कोणत्याही भोगाच्या, आपण भोगायच्या आधी रामाचीच आठवण यावी. बस आपणच आपले परीक्षक होऊ शकतो. नाही ही पुरणाची पोळी मला गिळवत, आधी रामाला देतो. आता लोकांच्या घरी जेवायला गेलो, आता तिथे कुठे त्यांच्या देवापुढे पोळी घेऊन जाणार आहे? आपल्याच ताटात आपण जेवणार आहे. तिथेच म्हणायचं, रामा तुला देतो, हा घास तुझा. आपले बाळं नीट जेवत नसले म्हणजे आई त्याला जेवू घालता म्हणते, हा मांजराचा घास, हा कुत्र्याचा घास, हा बैलाचा घास. एवढे सांगितलं म्हणजे ते पोरगं आ करतं, मग आता हा तुझा घास. तसा पहिला घास हा रामाचा घास असं म्हणून आपण खायचं. राम आला तर मी घास घालीन. अरे आहेच, आला कशाला, आलेलाच आहे असं समजायचं. कोणताही चांगला वाटणारा भोग आपण भोगण्याच्या आधी तो अर्पण करायला शिकावं. हे भक्तीचं स्वरूप आहे, अत्यंत सोपं आहे. आणि मी माझ्या मनात जेव्हा म्हणेल रामा पोळीचा पहिला घास तुला, हे लोकांना नाही कळणार ना, मी माझ्या मनात म्हणणार. आपली भक्ती जग जाहीर करण्याचा काही विषय नाही. आणि म्हणून समर्थांनी प्रभाते मनी रामाला ताक द्या, दूध द्या असं नाही लिहिलं, राम चिंतित जावा. भगवंताची भक्ती चित्तातच चिंतन रूप करायची.